नमस्कार. कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा म्हणजे आनंदी राहाल आणि आनंदी राहाल म्हणजे आयुष्य कसं सुखात पुढे जाईल. तर मंडळी, आज सुखीच्या गोष्टींमध्ये, सुखीच्या बालपणीच्या गोष्टींमध्ये दुसरं प्रकरण आहे. दुसरी गोष्ट आहे, असं कुठं दिसलंय, असं कुठं ऐकलंय, प्रकरणाचं नाव आहे. आता सुखी आपल्या शाळेबद्दल सांगतोय हा, आणि ही शाळेची गोष्ट आहे. सुखी सांगतोय त्याची शाळा लहान शिशूपासून ते 10वी पर्यंतच्या मुलांची आहे. प्रत्येक शुक्रवारी शनिवारी शाळेच्या हॉलमध्ये मुलांच्या विविध गुणांना वाव देणारे कार्यक्रम मुलं सादर करतात. यासाठी एक संस्कृती कार्यक्रम समिती आहे. त्यात 1ली पासून 10वी पर्यंत असे विद्यार्थी आणि 10वीतलं कार्यकारी मंडळ काम करत असतं. यावेळी 10वीच्या एका विद्यार्थ्याने मुलांच्या अभ्यास पद्धतीवर टीकात्मक आणि विडंबनात्मक एक कविता लिहिली. ती वाद्यवृंदासहित तालासुरात गाऊन लहान मुलांनी सादर करायची होती. 10वीच्या कार्यकारी मंडळाची मनीषा आमच्या शेजारी राहायची. ती मला ओळखत होती. ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, सुखी, एक गाणं सादर करायचंय, विनोदी ढंगात आहे. तुला कोणी मजेदार जोडीदार आहे? मी म्हणालो, मी एकटा असतो, जोडीदार कोण असणार? ती म्हणाली, सुखी, तुला मित्रच नाही हे कसं काय? प्रत्येकाला मित्र असला पाहिजे. मी म्हणालो, मित्र आहे ना, जोडीदार नाही. अरे तेच ते, तुझ्या वयाच्या मुलांचे जोडीदार म्हणजेच ते मित्र असतात आणि मित्र म्हणजे जोडीदार असतात. बरं, कोण मित्र आहे सांग? कारण आम्हाला 2 मुलांचा विनोदी गाण्याचा कार्यक्रम बसवायचा आहे. तू भाग घेशील? बापरे, कसले विनोदी गाणे? मी विचारले. आपल्याकडे मुलांमध्ये खूप उणीवा आहेत. अभ्यास, गृहपाठ खूप सारा मुलांना दिला जातो आणि शेवटी शिक्षा होऊ नये म्हणून आई बाबाच तो पूर्ण करून देतात. यावर एक व्यंगात्मक गाणं सादर करतोय. अरे वा, माझ्या आई बाबांना सांगायला हवं की गृहपाठ तुम्ही करायचा, मी नाही करणार याच्या पुढे. मला शिक्षा होऊ नये म्हणून तुम्ही काळजी घ्यायची. मी ठरले तर मग मी हे गाणं सादर करीनच. सांग सांग मला, काय आहे गाणं? ती म्हणाली, मग असं कर, तू तुझ्या मित्राला घेऊन ये, दोघांनी आलटून पालटून सादर करायचंय, खूप मज्जा येईल. मी धावत गेलो. मला सिद्धूला शोधायचं होतं. तर सिद्धू आईने दिलेला रसाळ आंबा डब्यातून काढून चोखून चोखून खात होता. माझ्या तोंडाला एकदम पाणी सुटलं. मी सिद्धूला म्हटलं, सिद्धू मला देतो? सिद्धूने लगेच एक आंब्याची फोड मला दिली. मी भराभरा साल काढून चोखू लागलो आंबा. कारण सिद्धू सोबत खाण्याच्या शर्यतीत काय मजा येत होती आणि सिद्धूने जास्त घेतलं तर मलाही खायचं होतं. आता आंबा खालच्या फोडी खाल्ल्या, आंब्याच्या कोई खाल्ल्या, त्या चोखल्या, साई केराच्या डब्यात टाकल्या आणि दोघेही हात धुवायला धावलो. तोंड पुसलं. मी सिद्धूला विचारलं, सिद्धू सिद्धू, आपण एक गाणं सादर करायचं का? तो लगेच कबूल झाला. काय, स्टेजवर जायचं, आपण गाणं सादर करायचं? करीन करीन. आम्ही दोघेही मनीषा ताईकडे धावत गेलो. तिने ओळख करून दिली. हे बघ, हा मंदार कोळी आपल्या शाळेचा प्रसिद्ध कवी आहे. त्याने एक विनोदी गाणं लिहिलंय. आम्ही दोघांनी चेहरे गंभीर करून त्याच्याकडे पाहिले. मंदार आमच्याकडे पाहून म्हणाला, ही मुलं खूपच लहान आहेत, यांना जमेल? ती म्हणाली, त्यांच्या लहान वयामुळेच उलट मजा येईल रे, बघशील तू. मग आम्ही आमच्या गायन मास्तरांकडे, त्यांचं नाव होतं हांडे सर, त्यांच्याकडे गेलो. मंदार कोळीने आपल्या खिशातून एक कागद काढला. त्याच्यावर कवितेच्या ओळी होत्या. सांग सांग भोलानाथच्या चालीवर म्हणायचे त्या कवितेच्या ओळी, असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ओळी म्हणून दाखवल्या. सांगू का सुमीचे बाबा आहेत गणितात हुशार, सुमीसाठी करतात अभ्यास वर्षभर फार. खरं असं घडतंय, खरं असं होतंय, गणिते करायची बाबांनी आणि भाव खायचा सुमीने शाळेत. बरं, खरं खरं सांगा, खरं खरं सांगा, हे बरोबर आहे का? मला आणि सिद्धूला नुसतं ऐकून हसे आवरेना. खरोखर असं होतं. आई बाबा गणित सोडवून देतात आणि गृहपाठ करून देतात, आणि अगदी कठीण गृहपाठ देखील मी केला म्हणून मुलं काय काय भाव खातात. हे खरं आहे.
पण प्रत्यक्षात परीक्षेच्या वेळी या मुलांना कच्चा, अधिक मेहनत करा असे शेरे मिळतात. हे आम्हा दोघांनाही माहिती होतं. आता दुसरं कडवं होतं ते देखील आम्ही वाचलं. रामा शिवा आहेत खेळण्यात हुशार, विटी दांडू खेळताना पडतो गणिताचा विसर. असं कुठं असतंय, असं कुठं घडतंय, विटी दांडू होतय मैदानावर, शाळेला दांडी होते वारंवार. अरे बापरे, हे देखील किती खरं होतं. शाळा भरायला वेळ आहे म्हणून मैदानावर खेळाच्या नादात शाळा भरली तरी शाळेत न जाता खेळत राहणारी मुले होतीच. मग आम्ही स्पोर्ट्स क्लबचं आहे असं ती खोटच सांगायची. जी मुलं पहारा द्यायची त्या कॅप्टन लोकांना, मॉनिटर लोकांना, ती मुलं खोटं सांगायची आम्ही स्पोर्ट्सची प्रॅक्टिस करत होतो आणि वर्गात घुसायची. आम्हाला हे चांगलं माहिती होतं. त्यामुळे आम्हाला वाटलं हे दोन्ही कडवे सादर करायलाच पाहिजे आणि आम्हाला ती कडवी सादर करायचा मान मिळणार आहे, हे केवढं भाग्य आहे आमचं. गायनाच्या श्री हांडे सरांची बोटं हार्मोनियमवर जादूसारखी फिरू लागली. आम्हाला चाल फारच आवडली. आम्ही वाचत वाचत म्हणून पाहिलं. सरांच्या कपाळावर आठ्या आल्या. सर म्हणाले, सिद्धू तू तारासुरात गातो रे, पण सुखीला मात्र. मी लगेच घाईघाईत म्हटले, सर सर मी मोठ्या आवाजात म्हणू शकतो. सर म्हणाले, अरे मोठ्या आवाजात नकोय, ते उपहासात्मक विडंबन काव्य आहे. तर थोडीशी चालत तालासुरात तू गा, चालून जाईल, मात्र न घाबरता सादर कराल ना, ती बाकीची मुलं बघून घाबरणार नाही ना. अजिबात नाही, आम्ही एकदम छान सादर करू, आमचं खूप नाव होईल, बघा सर तुम्ही. सर म्हणाले, वा वा छान, चला सराव करू. 2-3 दिवस आम्ही वर्ग बुडवला आणि रोज सराव केला हांडे सरांसोबत. आता शनिवारी शाळेच्या वार्ता फलकावर मोठी सूचना लिहिल्या गेली. जाहीर सूचना, आज मधल्या सुट्टीनंतर शाळेच्या हॉलमध्ये कार्यक्रम सादर करत आहोत. कार्यक्रमाचं नाव आहे मंदार कोळी यांचं लिखित व्यंगकाव्य, नाव शाळेचा अभ्यास. सादर करते आहेत पहिलीतील 2 मुले, सिद्धू आणि सुखी. सर्वांनी अवश्य यावे. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. पहिली म्हणजे आम्ही इंग्रजीचा पहिला वर्ग म्हणजे 5व्या इयत्तेत होतो. इतर मुलं आपापसात बोलताना मी ऐकलं आणि मी वर्गात धावत गेलो. सिद्धू खिडकी बाहेर बघत होता. मी सिद्धूला म्हणालो, सिद्धू आज आपला कार्यक्रम आहे. सिद्धू बरायला, माझी अजिबात इच्छा नाही गायची. मी थक्क झालो. अरे इच्छा नाही म्हणजे काय, आपण रोज रोज किती तालमी केल्या. हांडे सर मनीषाताई काय म्हणतील, आणि तो नवकवी ज्याची कविता आहे तो मंदार कोळी किती नाराज होईल. शिवाय सर्वांनी सूचना फलक वाचलाय, तुला वेळ लागलाय का, वेळेवर नाही म्हणतोय. सिद्धू म्हणाला, अरे माझ्या पोटामध्ये दुखायला लागलंय. म्हटलं, अरे भीती वाटल्यामुळे असेल, माझ्या देखील पोटात दुखायला लागलंय, पण मी कार्यक्रमात गायला नकार देत नाही बघ. सिद्धू विचारात पडला आणि शेवटी माझ्या मागे मागे ओढल्यासारखा हळूहळू येऊ लागला. आधी मोठी सुट्टी झाली. सर्व मुले शाळेच्या हॉलमध्ये गप्पा टप्पा मारत जाऊ लागली. मी आणि सिद्धू मात्र जितकं होईल तितकं हळूहळू हळूहळू गोगलगाईसारखं मी पुढे सिद्धू मागे असं रखडत रखडत जाऊ लागलो. तेव्हा शेवटी मनीषाताई धावत आली. आमचे हात पकडले तिने आणि ओढत ओढत आम्हाला ती स्टेजवर घेऊन गेली. स्टेजवर हांडे सर पियानो घेऊन बसले होते. माईक समोर आम्हा दोघांना एक जागा ठेवली होती आणि बाजूला खुर्चीमध्ये कोळी जो कवी आहे तो बसला होता. प्रथम माईक हातात घेऊन मनीषाने प्रस्तावना केली. शाळेचा नवकवी मंदार कोळीच्या कवितेविषयी तिने सांगितलं आणि तिने विनंती केली की मी आता या दोघांना विनंती करते, सुखी आणि सिद्धू या दोघांनी या कविता या गाण्याच्या स्वरूपात सादर कराव्या. सिद्धूचा चेहरा पांढरा शुभ्र पडला होता आणि मी सुद्धा तत्पप करायला लागलो. आता आम्ही ऐकलं, हे ऐकूया. सिद्धू आणि सुखी यांचं विडंबनपर काव्य साथ देत आहेत हांडे सर. या गीताचे गीतकार आहेत 10वीतील मंदार कोळी. हे सगळं ऐकलं आणि तिने आम्हाला खूण केली तरी आम्ही पुढे जायला तयार नव्हतो. शेवटी तिने घाईघाईत
आम्हाला पुढे ओढलं आणि आमच्या हातात माईक दिला. माझा तर माईक हालायला लागला हातात धरून. आता हांडे सरांनी हार्मोनियमवर 2 ओळी वाजवल्या. सरावाप्रमाणे सिद्धूने सुरुवात करायची होती आणि नंतर मी ओळी म्हणणार होतो. पण कसलं काय, सिद्धूचे फक्त तोंडच हालत होते आणि शब्द निघतच नव्हते. आता 2 ओळी न झाल्यामुळे मी देखील तोंड उघडू शकत नव्हतो. शेवटी हांडे सरांनी सिद्धूला बोटांनी टोचले. तेव्हा 4थ्या प्रयत्नात सिद्धूने सुरुवातीच्या 2 ओळी म्हटल्या. सुमीचे बाबा आहेत गणितात हुशार, सुमीसाठी करतात अभ्यास फार. मग मी म्हटलं, खरं आहे, असं घडलंय, खरं असं होतंय, गणिते करायची बाबांनी आणि भाव खायचा सुमीने. आणि सारा हॉल हास्यकल्लोळात बुडाला. मला आणि सिद्धूला थोडासा धीर आला. आता पुन्हा हांडे सरांनी ओळी वाजवल्या हार्मोनियमवर. सिद्धूने गायला सुरुवात केली. सुमीचे बाबा आहेत गणितात हुशार. सिद्धू चुकलाच, तो पुढे जातच नाहीये, ती ओळ म्हणतोय हे माझ्या लक्षात आले. पण मी काय करणार, त्याच कडवं मग मला पुढे न्यावं लागलं. आता मात्र हॉलमध्ये शांतता पसरली. सर्वांच्या लक्षात आलं की ही मुलं विसरून गेलीत म्हणून. पण होतं एखाद्या वेळेला, आता पुन्हा येतील म्हणून सगळे शांतपणे ऐकू लागले. पण हे काय, 3ऱ्या वेळी सुद्धा सिद्धूने पुन्हा तेच सुरू केले. सुमीचे बाबा आहेत गणितात हुशार. मी रागाने सिद्धूला म्हणालो, ते सर्व माईकवर सगळ्यांना ऐकू गेलं. सिद्धू, अरे पुढचं कडवं म्हणायचंय आपण. सिद्धू मला म्हणाला, थांब, तू सांगू नको मला. आणि हांडे सरांना म्हणाला, सर तुम्ही वाजवा वाजवा, मी म्हणतोय. सुमीचे बाबा आहेत गणितात हुशार. संबंध हॉलमध्ये हास्य कल्लोळ उडाला. शेवटी मी सिद्धूच्या हातातून माईक माझ्याकडे घेतला आणि मी आता पुढचं कडवं म्हणून दाखवतो, सिद्धू विसरलाय असं म्हटलं आणि मी कडवं सुरू केलं. सिद्धू एकदम रागवला आणि तो मागे जाऊन खुर्चीवर बसला. मग मी सुरू केलं, सुमीचे बाबा आहेत गणितात हुशार, गणितात हुशार. आता पुढचं कडवं मला देखील येईना. आता काय करावं, मी इकडे तिकडे बघू लागलो. हॉल मधले सगळे विद्यार्थी पोट धरून हसू लागले. शेवटी कवी मंदार कोळीने हातात माईक घेतला. उरलेलं कडवं त्यांनी सादर केलं. रामाशिवा आहेत खेळण्यात हुशार, विटीदांडू खेळताना पडतो शाळेचा विसर. असं कुठं असतंय, असं कुठं घडतंय, खेळ होतो मैदानावर, शाळेला दांडी होते वारंवार. अरे चा, हे कडवं मी गायला पुढे गेलो आणि एकदम खाली पडलो. स्टेजच्या मी खाली पडलो तर समोरची मुलं एकदम मागे सरली. मी उठलो, कपडे झटकले, पण मी अजिबात मागे वळलो नाही आणि मी जो धावत हॉलच्या बाहेर पडलो आणि मी बाहेर पडलेलं बघून माझ्या मागे सुखी धावत ओरडत आला, सिद्धू थांब, सिद्धू थांब असं म्हणत तो देखील माझ्या मागे मागे धावत आला. आम्ही दोघं वर्गात गेलो धापा टाकत आणि भरकन आपली दप्तरं घेतली. उदास चेहऱ्यानी आम्ही वर्गाबाहेरून बाहेर पडू लागलो. इकडे हॉलमध्ये हास्य कल्लोळ चालू होता. सगळे खूप हसत होते, ते आम्हाला ऐकू येत होतं. पण भूकंपासारखं काहीतरी झालं होतंय असं आम्हाला वाटलं. या नतग्रस्त गाणं सादर करण्यापायी मी मेलो कसं नाही, हा एकच विचार माझ्या मनात होता. तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा झाली. म्हणून मी सिद्धूकडे न बघता दप्तर बकोटीला मारलं आणि शाळेबाहेर धूम ठोकली. आता तर मी मरणारच होतो. अगदी जेमतेम मरता मरता वाचलो. मी प्रतिज्ञा केली, यापुढे विनोदी गाणं मी कधी म्हणणार नाही आणि सादर करणार नाही. आता माझा हा निश्चय पक्का झाला.